नमस्कार मंडळी, मी काजल आणि आज आपण बनवतोय धुलवड स्पेशल चुलीवरचा अस्सल गावरान कोंबड्याचा रस्सा। सगळ्यात आधी माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन आले असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। चला तर आपण सुरुवात करूया। या ठिकाणी साधारण 1 किलो चिकन झालंय आपल्या कोंबड्याचं आणि याला आपण हळद आणि चवीनुसार मीठ लावून 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवणार आहोत। हळद आणि मीठ या ठिकाणी आपल्या चिकनला आपण हळद आणि मीठ लावून छान हलवून 10 ते 15 मिनिट हळद मीठ मुरण्यासाठी झाकून ठेवणार आहोत। चिकन शिजू घालण्यासाठी 10-12 लसणाच्या पाकळ्या, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं खोबऱ्याचा तुकडा आणि थोडंसं मीठ घेतले। ते खोबरं बारीक होण्यासाठी घेतले। हे आपल्याला चिकन शिजू घालताना बारीक करून तेलामध्ये टाकायचं आहे। या ठिकाणी आपली चूल मस्तपैकी पेटलेली आहे। आता आपण फोडणीची तयारी करूया। सगळ्यात आधी मी याच्यात 2 पळ्या तेल टाकून घेते। तेल छान गरम होऊ द्यायचं आपल्याला। तेल आपलं छान गरम झालं आहे, तर आता आपण याच्यात कांदा घालूया। सगळ्यात आधी आपला कांदा परतवून घ्यायचा। कांदा छान लाल व्हायचा। या ठिकाणी आपला कांदा आणि वाटण भाजून झाले। आता आपण ह्याच्यात चिकन घालून मस्त हलवून घेऊया। गावरान कोंबडा चवीला खूप छानच असतो। त्यात आपण चुलीवर बनवतो, त्यामुळे अगदी छान लागणार आहे। त्यामुळे तुम्ही बनवा आणि खा। आता आपलं चिकन इथं हलवून झाले आणि आता आपण ह्याच्यावर ताट झाकून त्याच्यात पाणी घालून ठेवणार आहे। डायरेक्ट ह्याच्यात आपण पाणी नाही घालणार आहे। गरम पाणी झाल्यानंतर आपण त्याच्यात घालून घेणार आहे। या ठिकाणी आपली 10 ते 15 मिनिटं झाले आहेत। आता आपण बघूया चिकनला पाणी सुटले का। मस्त बघा किती छान मस्त चिकनला पाणी सुटले। आता आपण या ताटातलं पाणी याच्यात ओतून घेऊया। साधारण 1 ते 1.5 तास लागतो आपलं चिकन शिजण्यासाठी, तर याला आपण परत झाकून ह्याच्यात परत पाणी ओततोय। तर बघू आपण कोंबड्याच्या रस्स्यासाठी लागणारं सामान। इथं तर मी भरपूर सारी कोथिंबीर घेतली, थोडे खडे मसाले आणि जिरं भाजून घेतले, 1 वाटी खोबरं तेही भाजून घेतले, 4 छोटे कांदे आहेत ते चुलीत भाजून घेतले मी, 2 ते 3 लसणाचे गड्डे, 1 इंच आलं आणि हा गरम मसाला आहे, चवीनुसार मीठ आणि हे लाल तिखट, हळद। आता हे सगळं वाटण आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। आता आपण चिकनच्या रस्स्याला फोडणी देऊया। या ठिकाणी मी हे वाटण तयार करून घेतलं आहे मिक्सरमधून, तुम्ही पाट्यावरही वाटू शकताय। तुम्हाला हवं तेवढं गरम पाणी घालून इथं ओतून घ्यायचं आहे। मला हवं तेवढा मी रस्सा घेतला आहे आणि आता चुलीवर पातेलं ठेवलं आहे गरम व्हायला। त्याच्यात आपण आता तेल घालून घेऊया। चिकनच्या रस्स्याला तेल जरा जास्तच घालायचं। मी इथं 4 पळ्या तेल घालते। सगळ्यात आधी आपण हे वाटण घालून घेऊया। तेल गरम झाले आणि सगळ्यात आधी आपण हे वाटण घालून घेऊया।
पळीने छान हलवून घ्यायचे. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला वाटण हलवून घ्यायचे. आपल्या मसाल्याला कसं तेल सुटते बघा. आता आपण ह्याच्यात मसाले घालून घेऊया. दोन चमचे घेतलेला मी गरम मसाला. मसाले जरा जास्तच वापरणार आहे आपण, कारण रस्सा आपला झणझणीत व्हायला पाहिजे. आणि हे खडे मसाले बारीक करून घेतलेले. आणि हे 4 चमचे घरचं लाल तिखट. आता मस्त हलवून घ्यायचं परत. आणि याच्यात आपल्याला पाणी ओतून घ्यायचं आहे थोडंसं. मिक्सरमध्ये जे राहिलेलं वाटण असते थोडंसं अळणी पाणी पण आपल्याला त्याच्यात टाकून घ्यायचं. आता ह्याला मस्त तेल सुटेपर्यंत 5 ते 10 मिनटं शिजवून घ्यायचं आहे. आपल्या मसाल्याला कसं तेल सुटलंय बघा. आता आपण ह्याच्यात अळणी घालून घेऊया आणि आपला रस्सा 5 मिनटात तयार होतोय. तुमच्या आवडीनुसार तुम्ही रस्सा कमी जास्त करून घेऊ शकताय. 5 मिनटात आत्ता एक उकळी येईल आणि आपला रस्सा नंतर तयार होईल. चला तर आता गरम गरम रस्सा आणि गरम गरम भाकरी आपण वाढून घेऊया, जेवूया.